एकदम तर तुमचं स्वागत. मी थेट जातोय दिल्लीला राजदीप सरदेसाई यांच्याकडे. राजदीप, मला सांग, काय असणार आहे नागरिक म्हणून आपली चार्टर, आणि पुढे जाऊन मी तुला असं विचारतो, मीडियानी यामध्ये काय करायला पाहिजे? मला वाटतं अतुलनी जो मुद्दा मांडला आहे तो मला वाटतं महत्वाचा मुद्दा आहे की नागरिकची पण जबाबदारी आहे. फक्त भ्रष्टाचाराचा जो आरोप आहे पॉलिटिशियनवर करून किंवा नेत्यांवर टीका करून चालणार नाही. आम्ही स्वतः आपल्याकडे पण बघायला पाहिजे. आम्ही कसे या पूर्ण परिस्थितीत एक ट्रॅफिक लाईट असो की लहानचं आम्ही कोणाला काही ब्राईब दिली कसं कमी करायचं, तो एक प्रश्न तर आहेच. दुसरं मला वाटतं मीडियाची जबाबदारी आहे ह्या लोकांचा जो राग आहे तो कन्स्ट्रक्टिव्हली कसा पुढे करायचा. फक्त नेत्यांवर टीका करून किंवा ब्लेम गेम जसं तू म्हणाला ते पुढे करून चालणार नाही. मीडियानी मला वाटतं लोकांचे कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन जे आहे ते मला वाटतं नेत्यांकडे किंवा सिस्टममध्ये पोचवायची गरज आहे. हा जो प्रेशर सुरू झाला आहे 26/11 नंतर तो प्रेशर मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे नेत्यांना किंवा सिस्टमला असा एक आपल्या एक फिलिंग यायला नको की 26/11 झालं आता ते लोक विसरली आहेत. लोकांना 26/11 विसरायला नको. मला वाटतं ही मीडियाची सर्वात मोठी जबाबदारी आज आहे. 26/11ची आठवण जागती ठेवली पाहिजे. डॉल्फी, एवढा मोठा तुम्ही सगळा ह्युमन चेंज आहे ती केलीत, तुम्ही मानवी साखळी केलीत. गेटवेवर आपण पाहिलं लोक पेटलेले होते. हे कसं जिवंत ठेवायचं, काय कार्यक्रम द्याल तुम्ही? एक चांगलं इंग्लिशमध्ये मी एक स्टेटमेंट वाचलं होतं, टेररिस्ट पॉलिटिशियन्स हॅव डिवायडेड अस, टेररिस्ट हॅव युनायटेड अस. आणि एक प्रश्न असा होतो की सिटीजन्स रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. ह्याच्यानंतर 2-3 मुद्दे आहेत. एक तर नो वोट्स, जे कम्युनल पार्टीज आहे जे सांप्रदायिक असे मेसेज पाठवतात त्यांना लोकांनी वोट द्यायचं नाही, मत देऊ नका. दुसरी गोष्ट आहे की पॉलिटिकल पार्टीज ना सांगायचं की तुम्ही चांगले कॅन्डिडेट्सला फील्ड करा पार्टीमध्ये, इलेक्शनमध्ये. फालतू कॅन्डिडेट्स आणि चोर दबाव आणला पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरी पॉसिबिलिटी, जसे आम्ही एक एक्सपेरिमेंट जू मध्ये केलं होतं सिटीजन्स कॅन्डिडेटचा. आता हा मोहीम अशीच आहे की पॉलिटिकल पार्टीज ज्यावेळी असे कॅन्डिडेट्सला पुढे ठेवतात. एक तिसरी. चौथी, एकदा आम्ही वोट केलं, एक तर वोटिंग पर्सेंटेज आमचं कमी आहे. ज्यावेळी 40-45% वोटिंग असतो त्यावेळी चुकूनही चांगले कॅन्डिडेट जिंकून येत नाही. तर कसे त्याचं जास्तीत जास्त लोकांनी वोट पर्सेंटेज कसं वोट करायला. दुसरी, वोटिंग केल्यानंतर आमचं काय सिस्टम मॉनिटरिंगचा, सिटीजनचा, आम्ही घरात दार लावून बसतो, तर कसं मॉनिटरिंग करायचं की तुम्ही कामं करताय का नाही, त्याप्रमाणे केलं तर मला असं वाटतं की दुसरे मॉनिटरिंग करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे सुराडकर सर? अगदी बरोबर आहे. कारण जोपर्यंत असं होत नाही, जसं लोकमत आहे ना, लोक म्हणजे पब्लिक ओपिनियन, जोपर्यंत पब्लिक ओपिनियनचा दबाव, लोक बाहेर आले घराबाहेर, आमची दारं उघडून आम्ही बाहेर यायला कायम पाहिजे का? नेहमीच पाहायला पाहिजे. जागते राहू असं म्हणणं आहे सुराडकर सरांचं. मी जातोय माधव गोडबोले सरांकडे. सर, आपली चर्चा संपत आली आहे. शेवटी काय सांगाल तुम्ही लोकांना? 2 गोष्टी की तुम्हाला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या या सर्व येत्या निवडणुकीच्या निरनिराळ्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याबद्दल निश्चित भूमिका घेतली जाईल याची काळजी सर्व सामाजिक व्यवस्थांनी घेतली पाहिजे. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, ज्या ठिकाणी उमेदवार आपल्याला योग्य वाटत नाहीत त्यांना निगेटिव्ह व्होट द्यावा. म्हणजे वर असलेल्या या यादीमधला कोणीही उमेदवार मला मान्य नाही असं जर आपण लिहिलं आणि पुढले 2-4 इलेक्शन्समध्ये अशा तऱ्हेची नागरिकांची प्रतिक्रिया दिसली तर कदाचित त्याचा राजकीय पक्षांवर मोठा परिणाम होईल. अगदी. अतुल, शेवट काय सांगशील तू लोकांना? मला असं वाटतं की जे आपण इतक्या वेळ बोललोय तेच परत आणि पुढचे काही महिने, काही वर्ष हे सतत आपल्याला बोलायला लागणार आहे आणि ते बोलायला पाहिजे. मला तेच म्हणावं असं वाटतं जे आता सगळेजणच म्हणतात की राजकीय प्रगल्भता आपली वाढायला पाहिजे. आपण लक्ष ठेवलं पाहिजे की कुठला राजकीय पक्ष काय म्हणतो आणि त्याचे परिणाम काय असणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हृदयानी विचार करणं थांबवलं पाहिजे, डोक्यानी विचार करायला पाहिजे. प्रत्येक मतदारांनी आपली जात पात ह्या पुढे करून जर कोणी आपल्याकडे मत मागत असेल तर त्याला नाही म्हणा. फक्त मोठ्या पक्षांनाच मत द्या. सध्या काळाची ती गरज आहे. छोट्या पक्षांना 3-4 सीट्स ज्यांच्या येणार आहेत, जे आपल्यावरती राज्य करू शकणार नाहीयेत, अशा पक्षांना मतं देऊ नकात.
मी जे आता म्हणालो की भ्रष्टाचार हा आपण करतो आहोत का, आपण प्रत्येक आपल्या वागण्यामध्ये दिवसागणिक प्रत्येक तासागणिक आपण काय काय चुकतो आहोत, आपण जे विचार आपल्या मनात जरी आला एखादा की हा माझ्या खालचा आहे, हा माझ्या जातीतला नाही, हा माझ्या धर्माचा नाही, हा विचार जर माझ्या मनात येत असेल, मी जर माझ्या मुलीला असं सांगत असेल, हे खूप जणांना हे पटेल जे 50-60 वर्षाचे आहेत, की मी माझ्या मुलीला जर सांगत असेल की मला कुठलाही जावई चालेल, फक्त त्या जातीतला नको. सुरुवात अतिरेकाची इथे आहे. गोळी तुम्ही मारलेली आहे आज भारतीय नागरिकावरती. अतुल कुलकर्णींनी खूप महत्वाचं, खूप मोलाचं आपल्याला सांगितलेलं आहे. दहशतवादी हल्ल्याला जबाबदार इतर कोण आहेत बघण्यापेक्षा आपण किती जबाबदार आहोत याचा विचार करा. मला माहिती आहे दहशतवाद्यांनी आपल्याला फार मोठी संधी दिली आहे, आपल्याला घराबाहेर काढलंय, रस्त्यावर आणलेलं आहे आणि आपल्या मनामध्ये एक मोठा राग निर्माण केलाय. ही रागाची ज्योत जी आहे, असंतोषाची ज्योत जी आहे, ती कायम तेवत ठेवा आणि दहशतवादी हल्ले होत किंवा न होत या ज्योतीचं रूपांतर जे आहे ते कुठल्या तरी विधायक कार्यक्रमात करून सरकारवर, समाजावर आपण काहीतरी दबाव सतत आणूया. मीडिया म्हणून आम्ही कायम सहकार्य करू. शेवटी आपण इतकंच सांगू शकतो की आपण हे करू शकतो. वी कॅन. ओबामा जसं म्हणाला तसं इथे आज आपल्यालाही म्हणायला हवंय, वी कॅन डू इट, वी कॅन चेंज द सिस्टीम. आपण ही व्यवस्था बदलू शकतो. फक्त पुन्हा घरात जाऊ नका. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. आमची साथ तुम्हाला आहे. चला लढूया. धन्यवाद. पहा फक्त IB.